हाय, हॅलो, नमस्कार. मी उज्ज्वला आपल्या सर्व गोड मैत्रिणींचं आणि मित्रांचं, दादा, ताईंचं आणि सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. तर काय झालं आहे, मला आईला भेटायला जायचं होतं. मावशीकडे आईला ठेवलेली आहे आणि ट्रीटमेंट चालू आहे कोल्हापुरामध्ये. तर त्याच्यामुळे मावशीकडेच आई राहते. मग मी गावाला म्हणून गेलेले आहे जादेवाडीमध्ये. तर माझ्या दोन्ही मुलांना मी सोबत घेतलेलं आहे आणि खूप थंडी होती, जाम थंडी होती आणि आम्ही गेल्यानंतर असं पूर्ण धुकं होतं तिथे. तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं खरंच थंडी असेल. पण इतकी थंडी होती ना की म्हणजे थोड्या वेळाने नंतर धुकं थोडीशी सावरली. पण नंतर मग थोडंसं वाट बघितली आम्ही. मग माझ्या मावशीच्या मुलाला बोलवलं होतं गाडी घेऊन ये म्हणून, कारण की तिथून सुद्धा 1 किलोमीटर अंतरावरती मावशीचं घर आहे. तर तुम्ही बघू शकता ही लालपरी आहे. तर तिथे लालपरींचे जास्त वर्दळ असते. बाकी तुम्हाला अशा गाड्या वगैरे काय बघायला भेटणार नाही. किंवा शहरासारख्या असं नाही का आपण म्हणतो खूप गाड्या, असं तुम्हाला रस्ता दिसणार नाही. सगळा रस्ता असं तुम्हाला एकदम असं म्हणजे सायलेंटमध्ये आणि कुणाची वर्दळ वगैरे किंवा माणसं अशी नसणारी एकदम दिवसाची घरगच्च अशी ट्रॉली घेऊन चालले होते. तर ते पण आम्ही बघितलं. त्याच्यानंतर माझा मावशीचा मुलगा आला. मग मावशीच्या मुलाला ड्रॉप करण्यासाठी सांगितलं होतं. मग मावशीच्या मुलाने आम्हाला सगळ्यांना घेतलं आणि हे बघू शकता किती सुंदर आहे ना. असं आपल्या शहरामध्ये जर तुम्ही बघाल तर कुठेही अशी जागा किंवा स्पेस तुम्हाला भेटणार नाही. पण गावच्या ठिकाणी इतकं छान वाटतं ना की अशा स्पेस, जागा, पुन्हा तुम्हाला रस्ते खूप छान दिसणार आणि त्याच्यामुळे वातावरण इतकं छान बघून मन अगदी प्रसन्न होतं. आणि खरंच मला तर असं वाटतं ना गावाला वर्षातून यावं. तर मी माझ्या खास आईला माझ्या भेटण्यासाठी मी आले होते. तिची ट्रीटमेंट चालू होती. ही माझी जी निळी कलरची मॅक्सी घातलेली आहे ना, ती माझी आई आहे आणि तिला खूप आनंद झाला आम्ही आल्यानंतर. तर तो व्हिडिओ तर मी काही काढला नाही. पण जेव्हा आम्ही आलो तेव्हा ती म्हणजे गळ्यामध्ये मिठी मारून आम्हाला रडत होती आणि खरंच भरून आलं मला पण. आणि मग त्याच्यानंतर ती नारंगी कलरची जी आहे ती मावशी आहे. मग आम्ही सगळं करून बिरून आईला जरासं आवरून बिरून मग आम्ही बाहेर आमच्या होनोळी गावाला, म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे आम्ही निघालो होतो. तर मग हे असंच पायवाट होती. त्या पायवाटेमध्ये ना असं तुरीची शेंगा झाडं लावली होती. तर मग मावशी म्हणत होती ही तूर आहे आणि तुरीची झाडं आहेत, मिरच्या आहेत, तर या झाडांपासूनच तूर होती असं मावशी म्हणत होती. आणि खूप दिवसातून मला अशा बैलगाड्या भेटल्या. काय करते मावशी? खूप छान वाटत होतं. कसला? आम्ही पुढे गेलो, सरबत पिलं. छान आहे का? तर ती पण माझ्यासोबतच होती. आणि मग आम्ही आमच्या होन्याळी गावाला जाण्यासाठी निघालो होतो. तर तिथे ना असं तुम्हाला गाडी वगैरे असं काही मिळणार नाही, पण असे ट्रॅक्स मिळते आणि ती पण असं 7 किंवा 8 लोक त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता. अशा याच्यामध्ये ती बसलेली असतात सगळी आणि ते पण एकदम पण मजा आली या गाडीमध्ये बसून सुद्धा. आणि सगळी नाही का पहिलाची लोक, म्हणजे सगळी वयस्कर आजी आजोबा असे मला दिसले आणि त्यांना बघून खूप बरं वाटलं मला पण. कारण की आता मला तर असं वाटतं ना पहिल्यासारखी अशी पहिल्याची म्हणजे माणसं खूप कमी आहेत. तर असं खूप दिवसांनी आमच्या घरी आल्यामुळं असा सगळा पसारा पूर्ण घाण झाली होती बाहेर. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे वरचं मी काढलेलं पण नाही, जसं आहे तसंच मी ठेवलेलं आहे. आणि मग तुम्ही पुढे बघाल तर मी गाडी पण नाही का इथे लागते, कारण की गाडी नसेल ना तर खूप प्रॉब्लेम्स होतात. मग त्याच्यामुळे मला गाडी ठेवावी लागते आणि मग अशी गाडी वगैरे ठेवून देते. मग ऐन टायमाला पण आलो तर आपल्याला गाडी खूप इमर्जन्सी असू दे, बाकी कुठे जायला असू दे, आपला वेळ खूप
वाया जातो. त्यामुळं मी गाडी हा प्रकार तिथे ठेवलेलाच आहे. मग आम्ही जेव्हा जातो तेव्हा गाडी घरामध्ये ठेवूनच जातो. तर असा आमचा हॉल होता आणि हे किचन आहे आणि किचनला लागूनच आहे ना दरवाजा आहे. तर दरवाजाच्या पाठीमागे आम्ही अजून काही केलेलं नाही आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम केलेलं आहे. आणि पुढे खाली जाण्यासाठी रस्ता आहे, पण तो मी हे केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे विटा वगैरे लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर माझ्या सासऱ्याच्या शेतामध्ये आम्ही गेलो होतो. जे तुम्हाला घर दाखवलं ते माझ्या आईचं घर आहे आणि सासऱ्याचं घर तिथून मला असं वाटतं एक 5-10 मिनटाच्या अंतरावरती आहे. तर आम्ही सासरा माझा होता, तर सासऱ्यांच्या इथे म्हटलं चला जाऊयात. माझ्या मावशी म्हणाली की चला आपण शेतात जाऊन बघून येऊयात काय आहे ते. तर माझे सासरे होते तिथे शेतामध्ये, तर ते ऊसाचं नाही ऊस वगैरे पुन्हा ऊसांना पाणी देणे हे असं सगळं करतात. तर मला हे ऊसाचं रान बघून खूप छान वाटलं. आणि तुम्हाला खरं सांगू का, गावामध्ये आलं ना खरंच म्हणजे माइंड आहे ना तुमचं इतकं फ्रेश होतं की तुम्हाला ना असं कुठलेच विचार येणार नाहीत, इतकं छान वाटतं. बघा ना हे दृश्य बघून मला पण खूप मस्त वाटलं, मलाही खूप आनंद झाला. आणि सोबत माझी मावशी होतीच, मावशीची बडबड चालूच होती. तर ती माझ्या सासऱ्यांसोबत पुढे गेली. तर अशा पाईपलाईन्स टाकलेल्या आहेत जेणेकरून ना ऊसाला असं पाणी देण्यासाठी. तर असं पाणी देऊन प्रत्येक हे असे बघा असे ऊस आलेले आहेत खाली तुम्हाला बघायला भेटेल. आणि कडेनं ज्या तुरी आहेत ना त्या तुरी लावलेल्या आहेत. तर अशी सगळी ऊसाची रानं आहेत. आणि वरती काय आले माहीत नाही मला, पण ते ऊसाच्या वरती आलेले, पण इतकं छान वाटत होतं ना ते, मला खूप आवडलं. आणि हे जे आहे ना ती विहीर आहे, जे बोरचं पाणी त्या विहिरीमध्ये साठवलं जातं आणि मग या विहिरीमधून जेवढा पण ऊस आहे तेवढं सगळ्यांना तो सप्लाय पाण्याचा होतो. जेवढे पण ऊस आहेत, तर खूप मोठी अशी विहीर केलेली आहे. तर माझी मावशी म्हणत होती की हा कागद कितीला आहे, तर माझे सासरे म्हणत होते की हा 40-50 हजाराचा आहे आणि तो कागलवरून आणलेला आहे. तर तो म्हणजे खराब होत नाही आणि पाणी छान त्याच्यामध्ये साठवून राहतं. तर अशा पद्धतीनं अशी विहीर केलेली आहे. आणि मी तर म्हणते खूप छान असं नाही का पाण्याचं मॅनेजमेंट होतं इथे. आणि त्याच्यामुळं ऊसाला भाजीपाला वगैरे करायला पाण्याची खूप मदत होते. तर हे पण खूप छान वाटलं मला. म्हणजे गावच्या ठिकाणी असं नाही का पाण्याचं खूप प्रॉब्लेम्स असतात आणि आता तरी विहीर वगैरे असं ठेवल्यामुळे बऱ्यापैकी शेताला जमिनीला पाणी आपलं उपलब्ध करून होतं. आणि मग माझी मावशी आणि काय म्हणते रस्त्यामध्ये की गावातली मला माणसं म्हणजे ओळखतात असं काही बडबडत होती आणि मला तिची खूप हसायला आली. तर ती पण माझ्यासोबतच होती, तिची बडबड चालू होती. तर मी तिचा फोटो व्हिडिओ काढते आहे, पण ती मला म्हणते की गावातली लोक बघतील म्हणून. तर मी म्हटलं बघू दे. तर मी म्हणते ना आयुष्यामध्ये आपण आलो आहे तर सगळ्या म्हणजे म्हणतो ना घाबरून कुठल्या गोष्टीमध्ये राहिलं नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. तर ही आहे आमची बागायत. माझी सासू आणि सासरे हे दोघंही करतात. तर माझी मावशी ही कोथिंबीर काढते आहे. खूप सारं काय काय लावलेलं आहे, मला काही एवढं माहीत नाही. मी पहिल्यांदाच गेली आहे शेतामध्ये आणि शेतातली हे असे कांदे पात असू दे, कोथिंबीर आहे, पुन्हा अजून काय काय लावलेलं आहे शेतामध्ये, पण ते बघून खूप छान वाटलं. कारण की शेतातली नाही का भाजी जी आहे ना आणि ती पण फ्रेश भाजी, तर ती खायला एक मजाच वेगळी असते. आणि माझी मावशी ना ती कोथिंबीर काढून घेते आहे. तर तिला मी म्हटलं होतं की कोथिंबीर वड्या बनव या कोथिंबीरच्या. तर म्हणाली मी कोथिंबीर वड्या करणार आहे, घरी गेल्यानंतर ती कोथिंबीर वड्या करणार आहे. तर त्याच्यासाठी मग तिनं कोथिंबीर घेतलेली आहे. आणि अजून खूप काही लावलेलं आहे. तर मला तेवढा वेळ नव्हता, मला घरी जायचं होतं.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.